नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं ब्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्याने चहा जमातींसाठी 3% आरक्षण मंजूर केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम राज्याच्या अंतर्गत जे या ठिकाणी टी वर्कर्स आहेत किंवा टी कम्युनिटी आहे, बरोबर का नाही, त्यांच्यासाठी 3% रिझर्वेशन या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2027 मध्ये जे काही AI समिट आहे ते कोणत्या देशामध्ये आयोजित केलं जाणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्वित्झर्लंड या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी 2027 मध्ये AI समिट ऑर्गनाइज करण्यात येणार आहे. हे झालं 2027चं. 2028 मध्ये कुठे होणार आहे? तर 2028 मध्ये UAE या देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहे. मला कमेंट करून सांगा 2026 मध्ये मग AI समिट कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलं होतं? प्रश्न आहे समिट बद्दल, परिषदेबद्दल. तोपर्यंत आपण मग बाकीचे जे काही वेगवेगळे समिट्स होत असतात त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये आयोजित करण्यात आली. ग्रीन हायड्रोजन परिषद 2025 आंध्र प्रदेशमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये. 25वा शांघाय शिखर परिषद चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये. पारंपरिक औषधांवरील दुसरी WHO ची जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची असेंब्ली परिषद नवी दिल्लीमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये. बायो एशिया 2026 ची शिखर परिषद हैदराबादमध्ये. आणि AI समिट 2027 स्वित्झर्लंडमध्ये. तर 2028 होणार आहे UAE या देशाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना आधार देण्यासाठी बांगला युवा साथी योजना 2026 सुरू केलेली आहे? बंगाल याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक सी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. या उपक्रमाअंतर्गत पात्र बेरोजगार तरुणांना संक्रमणकालीन आर्थिक सहाय्य म्हणून मासिक 1500 रुपये भत्ता या ठिकाणी मिळणार आहे. या योजनेचा उद्देश सुशिक्षित परंतु बेरोजगार व्यक्तींना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत म्हणून काम करण्याऐवजी रोजगाराच्या शोधामध्ये आर्थिक मदत देऊन त्यांना मदत करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. बांगला युवा साथी योजना असं योजनेचं नाव आहे. बेरोजगार तरुणांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत. पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. राज्यपाल आहेत CV आनंदा बोस. राजधानी आहे कोलकाता. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे लेनाकापावीर औषध प्रामुख्याने कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी वापरले जाते? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, HIV संसर्ग. बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये HIV याचा फुल फॉर्म विचारला जातो. पहा, लिहून घ्या. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. काय आहे? ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असं HIV चा फुल फॉर्म आहे. झिम्बाब्वेने HIV प्रतिबंधासाठी लेनाकापावीरची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर या ठिकाणी चर्चेमध्ये असणारे हे लेनाकापावीर औषध हे प्रामुख्याने HIV संसर्ग रोगाच्या प्रतिबंधासाठी या ठिकाणी वापरलं जात असतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. फेब्रुवारी 2026 मध्ये नागरिकांना ऑनलाईन तक्रारी सादर करता याव्यात सहजपणे यासाठी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री जनसुनवाई पोर्टल सुरू केलेलं आहे? जनसुनवाई पोर्टल याच्यातच याचा अर्थ दडलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री जनसुनवाई पोर्टल सुरू केलं आहे. नागरिकांना ऑनलाईन तक्रारी सादर करता याव्यात यासाठी मुख्यमंत्री जनसुनवाई पोर्टल आणि एक मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे. हे पोर्टल एकात्मिक,
वापरकर्ता अनुकूल प्लॅटफॉर्म म्हणून काम करतं, जिथे लोक कोणत्याही सरकारी विभागाशी संबंधित तक्रारी तांत्रिक अडचणींशिवाय या ठिकाणी नोंदवू शकतात. बरोबर. तर पर्याय क्रमांक ए दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सुमारे 40 लाख कुटुंबांना मोफत अन्न किट पुरवण्याची योजना जाहीर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंजाब या राज्याने या ठिकाणी किंवा या राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत म्हणजेच इकॉनॉमिकली वीक असलेल्या या ठिकाणी 40 लाखापेक्षा जास्त कुटुंबांना मोफत अन्न किट पुरवण्याची योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. पंजाबबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 1966, मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल गुलाबचंद कटारिया, राजधानी चंदीगड. एकच महत्त्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. भारताने कोणत्या शेजारील देशाला हाय स्पीड फेरी पुरवलेल्या आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मालदीव या शेजारील देशाला हाय स्पीड फेरी पुरवलेल्या आहेत आपल्या प्यारा भारताने. प्रकल्प काय आहे? तर या फेरी राजे ट्रान्सपोर्ट लिंक RTL प्रणालीचा भाग आहेत, ज्याची रचना विखुरलेल्या प्रवाळ पर्वतांना जोडण्यासाठी, गतिशीलता वाढवण्यासाठी आणि सामुदायिक उपजीविकेला आधार देण्यासाठी केली जाते. तर अशा प्रकारे भारताने मालदीव या शेजारील देशाला हाय स्पीड फेरी या ठिकाणी पुरवलेले आहेत. मालदीवबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत मोहम्मद मुइझू, राजधानी आहे माले, तर चलन आहे मालिदिवियन रुफिया. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यामध्ये पहिला ईशान्य तांदळाचा महोत्सव वारसा धान्य आयोजित केलेला आहे? हा फेस्टिवल, हा महोत्सव. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचे 2 उद्देश आहेत: स्थानिक संस्कृती, शाश्वत राहणीमान आणि कृषी विविधता साजरी करणे. ईशान्येकडील प्रदेशातील वारसा हक्काने मिळालेल्या भाताच्या जाती, पारंपरिक शेतीची अवजारे आणि बियाणे जतन करण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टाने या ठिकाणी नागालँड राज्यामध्ये पहिला ईशान्य तांदळाचा महोत्सव वारसा धान्य आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न. ऑस्ट्रेलियन प्रदेशामध्ये कोणत्या पक्षाच्या प्रजातीला H5N1 या डिसीजची लागण झालेली या ठिकाणी पहिली नोंद करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए जेंटू पेंग्विन. पहा, जेंटू पेंग्विन या ऑस्ट्रेलियन प्रदेशामध्ये जेंटू पेंग्विन पक्षाच्या प्रजातीला कोणती प्रजाती आहे? जेंटू पेंग्विन ही पहिली प्रजाती आहे. या प्रजातीला H5N1 ची लागण झालेली आहे, याची या ठिकाणी नोंद झालेली आहे. स्थिती काय आहे? तर हा अत्यंत संसर्गजन्य H5N1 स्ट्रेन जगभरातील पक्षी आणि सस्तन प्राण्यांना बाधित करत आहे. याच्यावरून ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जेंटू पेंग्विन असं या प्रजातीचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा क्रमांक या ठिकाणी कितवा आहे? तर 6वा क्रमांक आहे. मग साधी गोष्ट आहे. याच निर्देशांकमध्ये पहिले 3 कोणकोणते आहेत? तर पहिला आहे अमेरिका, दुसरा आहे चीन आणि तिसरा आहे सिंगापूर. कशाच्या बाबतीमध्ये? ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार. या अहवालामध्ये नेमकं काय आहे? तर लिहून घ्या. या अहवालात 100 पेक्षा अधिक देशांचे मूल्यांकन एका संरचनित चौकटीचा वापर करून केले आहे, जे AI संशोधन आणि विकास, पायाभूत सुविधा, आर्थिक एकात्मता, प्रतिभेची तयारी, प्रशासन, जबाबदार AI पद्धती, जनमत आणि शैक्षणिक ताकद हे वेगवेगळे या ठिकाणी अहवाल याच्यामध्ये सादर करण्यात आलेत या वेगवेगळ्या स्तंभांना अनुसरून. तर ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार भारताचा क्रमांक आहे 6वा. शीर्ष 3 देश आहेत अमेरिका, चीन आणि सिंगापूर. प्रश्न आहे एखाद्या रिपोर्ट नुसार किंवा एखाद्या निर्देशांकानुसार, तर बाकीच्या प्रकाशित झालेल्या निर्देशांकावरती आपण एकदा चर्चा करूया. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये भारताचा 15वा क्रमांक, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 23वा क्रमांक, आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये 6वा क्रमांक, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये 91 क्रमांक, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये 45 क्रमांक, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 75वा क्रमांक, महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये 131वा क्रमांक, इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीच्या बाबतीमध्ये 2रा क्रमांक. तर ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार 6वा क्रमांक आहे आपल्या भारत देशाचा. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या वाळवंटामध्ये शास्त्रज्ञांना स्पिनोसॉरस मिराबिलिस या डायनासोरची नवीन प्रजाती या ठिकाणी सापडलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी सहारा वाळवंट. कोणत्या?
तर सहारा वाळवंट या वाळवंटामध्ये शास्त्रज्ञांना स्पिनोसॉरस मिराबिलिस या डायनासोरच्या नवीन प्रजाती या ठिकाणी सापडल्या आहेत. याचं वैशिष्ट्य काय आहे तर हा डायनासोर सुमारे 12 मीटर लांब, 6 ते 7 टन वजनाचा आणि मासे खाणारा हा या ठिकाणी डायनासोर होता. शोध कोणी लावला तर या शोधाचे नेतृत्व शिकागो विद्यापीठाचे जीवाश्म शास्त्रज्ञ पॉल सेरेनो यांनी या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणाची पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला संचालक वाणिज्यिक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, हर्षरन कौर त्रेहान असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? हर्षरन कौर त्रेहान असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? या ठिकाणी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला संचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा, खजुराहो नृत्य महोत्सवाची कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 52व्या क्रमांकाची. कितवी? 52. बरोबर, 52व्या क्रमांकाची आवृत्तीचं आयोजन केलं जात आहे खजुराहो नृत्य महोत्सवाचं. पहा, मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. बऱ्याच एक्झामला हा प्रश्न परत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय विचारण्यात येतो की खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्याच्या अंतर्गत साजरा केला जातो? मला याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2026चे जे काही हिवाळी ऑलिम्पिक झाले त्याच्यामध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवलेलं आहे मेडलच्या रँकिंगमध्ये? नॉर्वे, अमेरिका, नेदरलँड की इटली? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे.